पाथरी येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं थोड्याच वेळात खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण केले जाते। त्यापूर्वी आमदार सईद खान आपल्या सोबत आहेत। तुम्ही पुतळा बसवलेला आहे, कारवाई होण्याची शक्यता आहे तुमच्यावर? महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आज महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालते। आज 18 पकड जातीला न्याय द्यायचं काम कुणी केलं असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांना केला। आणि मी शपथ घेतली होती की मी आमदार झालो, आमदारची शपथाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभारीन आणि त्याच्यानंतर शपथ घ्यायला जाईन। ते आज मी पूर्ण माझं जे वचन होता मी पूर्ण केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आज छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसलेला आहे आणि तमाम पाथरी मतदारसंघाच्या शिवप्रेमाची भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सेलू कार्नरला बसायला पाहिजे। पण अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले, अनेक मंत्री झाले, पण हे पुतळा 48 वर्षापासून इथं पुतळ्याची नियोजित जागा असताना इथं पुतळा अनेक आमदारांना बसविला नाही। पण एकनाथ शिंदे साहेब एक असा नेतृत्व आहे, ते त्यांच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागा ताकदीनं उभा राहते, त्यांना बळ देते। एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आज छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सेलू कार्नर इथं बसलेला आहे। जे मी वचन दिलता पाथरी विधानसभाचे शिवप्रेमीला की बा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा काय बी होऊ द्या, काय केसेस व्हायचा होऊ द्या, काय व्हायचं, रात्री पण माझी PIचे खूप वादविवाद झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवायलो, आम्ही काय इलिगल काम नाही करायलो काय म्हणून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सगळे 18 पकड जातीचे लोक आहे। छत्रपती शिवाजी महाराजाचे सेनेमध्ये मुस्लिम पण होते। 18 पकड जातीला न्याय द्यायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांना केलं। तुम्ही परवानगी घेतली होती का? परवानगी मंत्रालयाहून मला भेटली होती, पण कलेक्टर SP साहेबांना मला परवानगी, इथले काय राजकीय लोकांना माझी परवानगी 1 वर्षापासून अडकून ठेवली होती आणि हितो पुरस्कार मला परवानगी नाही भेटण्यासाठी त्यांनी पूर्ण राजकीय ताकद लावायचं काम केलं होतं। पण आज परवानगीची पर्वा आम्ही करणार नाही, का म्हणून आम्ही जे शब्द दिला होता लोकांना की मी आमदार झालो, आमदारकीची शपथच्या अगोदर मी छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवीन आणि त्याच्यानंतर मी उद्धव ठाकरेंची आज सभा होते, त्यापूर्वी तुम्ही हा पुतळा बसवला आहे। एक योगायोग म्हणायचा की मुद्दामून उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोक जाऊ नयेत, म्हणजे तसा आरोप होतो। छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्याचा विषय 1 वर्षापासून या मतदारसंघात चालू होता आणि उद्धव साहेबाकडे बोलण्यासाठी लोकांना देण्यासाठी काय नाहीये। मला तर वाटते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच आमच्या शिवसेनामध्ये यायला नाही पाहिजे, का म्हणून की उद्धव शिल्लक सेना पूर्ण खाली होत आहे। आज बघा 6 खासदार आले, अनेक लोक कामून जात आहे हो, अनेक 40 आमदार गेले, अनेक खासदार पहिले 13 खासदार गेले, त्याच्यानंतर आता 6 खासदार गेले, आता 14 आमदार चालले, अनेक नगरसेवक कधी जाणार आहेत 14 आमदार? हे बघा ना, आता टप्प्याटप्प्यानं एकनाथ शिंदे साहेबाचं जे काम आहे, अहो एकनाथ शिंदे साहेबांना मागील 3 वर्षामध्ये 80,000 लोकांचा जीव वाचवायचं काम केलं। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 450 कोटी दिले। जेव्हा एक उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी 2 कोटी रुपये दिले। एकनाथ शिंदे साहेब 4 वर्षे 3 वर्षे 2.5 वर्षे मुख्यमंत्री। 14 आमदार जाणार आहेत, तारीख ठरली आहे का? कोण कोण आमदार असणार आहे? हे टप्प्याटप्प्यानं तुम्ही बघत राहा काय काय होणार आहे तो। मला तर वाटते आदित्य ठाकरेच आमच्या पक्षात यायला नाही पाहिजे। मी साहेबाला सांगणार बा त्याला घेऊ नका पक्षात, का म्हणून सगळी शिवसेना खाली झालेली आहे। शिल्लक सेना काय राहिला, 200 लोक बसते कुठं, अक्षदा मंगल कार्यालयामध्ये, आणि तिथं तुम्ही उद्धव ठाकरेची जंगी सभा म्हणाले। अहो काय केलं तुम्ही महाराष्ट्रासाठी? एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली, एकनाथ शिंदे साहेबांनी 80,000 लोकांचा जीव वाचविला, जमीनवर उभा राहून छत्रपतीचा मावळा म्हणून जे काम करते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे लोकांच्या मनात घर झालेला आहे। विश्वास एकनाथ शिंदे साहेबाचे बदली। कोण येणार आहे तिथे? कुठले नेते येणार आहेत? कोणाच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार? आमचे सन्माननीय खासदार, आमचे नेते खासदार साहेब बंडू जाधव साहेब इथं येणार आहे, त्यांच्या हातानं हे पुतळ्याचं आवाहन आम्ही करणार आहे। आणि आज पाथरीचे मतदारसंघाच्या शिवप्रेमीमध्ये खूप चांगला वातावरण आहे आणि हे सगळ्या गोष्टी 1 वर्षापासून प्रलंबित होते। मी उद्या शपथ घ्यायला जाणार आहे। मी शपथ घ्यायच्या अगोदर सगळं सांगितलं होतं की बाबा मी छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवीन आणि त्याच्यानंतर शपथ महाराष्ट्र विधानसभा माझे कामकाजची विधानसभाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन मी सुरुवात करत आहे माझी पुढची वाटचालची विधानसभाची। हे नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार सईद खान होते, त्यांनी TV9शी बातचीत केली आहे। अनिकेत दातोंडे सर, ज्ञानेश्वर उंडा, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।